नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात कमालीची रंगतदार होऊ लागली आहे. काल दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे लोणीत आले आणि त्यांनी महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षक यांना संबोधित करून त्यांच्या गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांना विजय करण्याचं आवाहन केलं. या मेळाव्याचं संयोजन अर्थात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे होतं. त्यापूर्वी 2 दिवस आधी अकोल्यामध्ये एक मेळावा झाला. तो मेळावा अपक्ष उमेदवार या मतदारसंघातले विवेक भैया कोल्हे यांच्या प्रचारार्थ होता आणि त्या व्यासपीठावर अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी हजेरी लावली. या 2 युवा नेत्यांनी माजी मंत्री कैलासवासी शंकररावजी कोल्हे साहेब आणि माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या जुन्या मैत्रीला उजाळा दिला. एवढंच नाही तर तिची व्हिडिओ क्लिप त्या कार्यक्रमाची सगळी सोशल मीडियावर फिरते आहे. तर त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला, या 2 युवा नेत्यांच्या भेटीमध्ये पिचडांनी कोल्हेंच्या हाती जो बुके सोपवला, पुष्पगुच्छ सोपवला, तो संगमनेरातून आणला होता. या विधानावर तिथे एकच हशा पिकला. म्हणून आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याला आपण या नाशिक शिक्षक मतदारसंघाचे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील याचाही आपण थोडक्यात धांडोळा घेणार आहोत. या मतदारसंघातली पहिली निवडणूक म्हणजे ज्यावेळेस अपूर्व हिरे उमेदवार होते संस्थाचालक, त्यावेळेस ती पाकिटामुळे गाजली. मागची निवडणूक आमदार किशोर दराडे मैदानात होते, त्यावेळेस पैठणीने गाजली. आणि आता जरी रेमंडचा पॅन्ट आणि शर्ट पीस, सोन्याची नथ वगैरेची साडी याची जरी चर्चा या मतदारसंघात सुरू असली तरीही या निवडणुकीचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं आहे की शिक्षकांच्या मुद्द्यावर, शिक्षकांच्या प्रश्नावर ही निवडणूक जाते आहे. आणि दुसरं, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीमध्ये प्रतिमेचा खेळ सुरू केला आहे. त्यांनी आपण या मतदारसंघातले उमेदवार का आहोत, कसे आहोत, म्हणजे आपली शैक्षणिक आर्यता काय आहे, आपलं सामाजिक शैक्षणिक काम काय आहे, आपलं सहकारातलं काम काय आहे आणि माझ्या डोळ्यासमोर व्हिजन काय आहे, हे सुरुवातीपासून म्हणजे शिक्षक जो इंटेलेक्च्युअल घटक आहे त्याच्यासमोर त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा कशी जपली जाईल याकडे कटाक्षानं लक्ष ठेवून विरोधकांवर हल्ले चढवलेले आहेत. या निवडणुकीचं मला जाणवलेलं हे वैशिष्ट्य आहे. ही निवडणूक जरी शिक्षक मतदारसंघाची असली तरी या निवडणुकीत आगामी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे देखील म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो समीकरणं लपलेली आहेत. अकोल्यापुरता विचार करायचा तर तिथे अजितदादा पवारांचे आमदार किरण लहामटे आहेत. मग आता वैभव पिचडांचं काय होणार? कोपरगावामध्ये अजितदादांचे आमदार आशुतोष काळे आहे. मग भाजपच्या माजी आमदार स्नेहलताताईंचं काय होणार? असे जिथे जिथे महायुती आणि महाविकास आघाडीमुळे हे असे त्याला आपण म्हणतो अडथळे, पुढचा मार्ग काय हे शोधायचं असेल आणि ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे अशी मंडळी पक्ष बदलण्याची शक्यता आहे, बाजू बदलण्याची शक्यता आहे, इकडून तिकडे तिकडून तिकडे असे पक्षांतर होण्याची शक्यता आहे. त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये दिसू लागलं आहे. आता सध्याचं जे वातावरण आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जोशात आणि उत्साहात आहे. जिल्ह्यापुरते बोलायचं झाले तर आता महाविकास आघाडीचं नेतृत्व अर्थातच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे आणि महायुतीचा अर्थातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे. म्हणून एका बाजूला जसं मगाशी मी सांगितलं तसं विखे पाटील, दुसऱ्या बाजूला थोरात साहेब आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारं महाविकास आघाडीच्या बाजूनी वाहत आहे. म्हणून अकोल्यामधल्या कार्यक्रमाची जी क्लिप सोशल मीडियावर फिरते आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे की पिचडांनी कोल्हेंच्या स्वागतासाठी जो बुके दिला तो संगमनेरातून आणलेला होता. त्यावर जो हशा पिकला तो आणि
टाळ्या वाजल्या, त्याचं कारणच ते होतं की आता या निवडणुकीच्याच निमित्ताने ध्रुवीकरणाला सुरुवात होणार आहे. म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष पॅटर्न राबवला गेला. सत्यजित तांबे विधान परिषदेत गेले. तोच पॅटर्न आता विवेक कोल्हे हे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये राबवित आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदारसंघामध्ये जो जनसंपर्काचा विक्रम केला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण इथे जनसंपर्क ठेवणार आहोत, असं ते सातत्याने सोशल मीडियावरून त्यांच्या ज्या क्लिप व्हायरल होत आहेत ते सांगतात आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच त्यांचा प्रचार सुरू आहे आणि जनसंपर्क हा मुद्दा जो लोकसभेमध्ये महायुतीला मोठा बऱ्याच मतदारसंघामध्ये अडचणीचा ठरला, तोच मुद्दा घेऊन जनसंपर्काच्या मुद्द्यावर विवेक कोल्हे अपक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये उतरले आहेत किंवा हा मुद्दा सुद्धा ते डॉक्टर सुधीर तांबेंच्या पावलावर पाऊल ठेवून आपण जनसंपर्काचा विक्रम करू इच्छितो असे सांगत आहेत. म्हणून पिचड आणि कोल्हे यांच्या भेटीमध्ये संगमनेरचा बुके जेव्हा येतो त्यावेळेस टाळ्यांची बरसात होते, कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या ध्रुवीकरणाची ती नांदी असते. या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगर जिल्ह्याच्या राजकारणावर जे काही परिणाम होणार आहेत त्याची पहिली चुणूक अकोल्यात दिसली आहे. त्याबद्दलचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.